नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशनमध्ये मी तुमचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आज असलेल्या बऱ्याचशा मुलांचं स्किल टेस्ट टायपिंगसाठी जे आजी माझे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी असतील त्यांना शुभेच्छा देतो. बघा, एक्झाम संदर्भात बरेचसे तथ्य आणि तथांतरे निर्माण झालेली आहे. महत्वाचं म्हणजे ग्रुप सी बद्दल की त्याच्यामध्ये साधारणतः 4,500 जागा परत त्याने ऍड करायच्या की नाही करायच्या. तर हे साधारणतः नोटिफिकेशन आपल्याजवळ 2 दिवसात येऊन जाईल. जर हे नोटिफिकेशन आलं तर तब्बल 10,000 प्लस ही ग्रुप सी ची जाहिरात राहील. अदरवाईज जी आहे जाहिरात जुनी त्याच प्रकारे ती जाहिरात राहील. जी ठरलेली तारीख आहे त्याच ठरलेल्या तारखेवर परीक्षा राहील. परीक्षेचे दिवस येतात, परीक्षेचे दिवस जातात. बघा, 15 ऑगस्टला राष्ट्रीय सण आला. बरेच लोक गावाकडे गेले, काही लोक नागपंचमीला जातील आणि हे दिवस आपले जातात. असे दिवस जातात बऱ्याचशा लोकांचे आणि त्यामुळे माहितीये का, रिझल्ट साठी आपल्याला अभ्यासाला वेळ कमी पडतो आणि रिझल्ट आपल्यापासून जरासा दूर जातो. आणि मी तुम्हाला काय म्हणलेलं आहे, या ग्रुप सी मध्ये जे तयारी करणारी मुलं आहेत त्याच्यासमोर नवरात्र आहे, गणपतीचा कार्यक्रम आहे, महालक्ष्मी आहे. कारण महालक्ष्मीला कंपल्सरी मुलांना 2-3 दिवस घरी जावंच लागल, बरोबर आहे ना. आणि त्या अडीअडचणी त्यांना निर्माण होईल. तर चला, आपण चालू घडामोडीमध्ये ऑगस्ट महिन्याच्या काही ही दुसरी पीडीएफ आहे आपली ऑगस्ट महिन्यातली महत्वाची. याच्यापूर्वी आपण घेतली होती, आता ही दुसरी. चला, सर्वात पहिली न्यूज आहे जिवंत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक. बघा, जिवंत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक. बघा, मानवी हृदय, एखादा माणूस मेला आणि दुसऱ्या माणसाला हृदय पाहिजे असेल तर हृदय ट्रान्सप्लेशन आपण जे म्हणतो, हार्ट ट्रान्सप्लेशन, तर हे केलं जाऊ शकते आणि ते एकदम फास्ट मध्ये जर झालं तर. आणि अशा प्रकारचं तुम्हाला माहिती आहे भारतीय रेल्वेनं, बघा, यापूर्वी विमानानं केलेले काम, यापूर्वी अँब्युलन्सनं केलेले काम, एअर अँब्युलन्स पण असते बरं. हे लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं या राज्यातून त्या राज्यात जर न्यायचं असेल, सरकारचं सुद्धा एअर अँब्युलन्स असते. जसं की प्रत्येक राज्य सरकारजवळ एअर अँब्युलन्स कमी असते. महाराष्ट्र शासनाजवळ फक्त 6च एअर अँब्युलन्स आहे. राज्य किती प्रगतीपथावर आहे त्यानुसार एअर अँब्युलन्स असतात. त्या एअर अँब्युलन्सनं आणलं जाते. जसं की अजित पवारचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस डायरेक्ट एअर अँब्युलन्सनं त्यांना दवाखान्यात नेलं. एअर अँब्युलन्स असतात त्या ठिकाणी. बघा, तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेस मधून जिवंत मानवी हृदयाची काय केलेली आहे, वाहतूक करण्यात आलेली आहे. आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचंय, हृदयाची वाहतूक झालेली आहे कुठल्या एक्सप्रेस मधून, वंदे भारत एक्सप्रेस मधून. तर लक्षात घ्या, आपल्याला फक्त एवढंच विचारणार आहे, सुरत ते अहमदाबाद वंदे भारत रेल्वेचा प्रवास सुरत ते अहमदाबाद जे की 250 किलोमीटरचा होता, 2 तास 27 मिनिटाचा कालावधी होता. आणि हे आपण पहिल्यांदा जिवंत मानवी हृदय वाहतूक नेणारी रेल्वे आहे वंदे भारत. लक्षात घ्या, वंदे भारत ट्रेन. आणि याचा प्रवास आहे, कोणती ट्रेन आहे वंदे भारतची, सुरत ते अहमदाबाद. सुरत ते अहमदाबाद या रेल्वेनं हृदय प्रत्यारोपणासाठी हृदयचा वाहतूक करण्यात आलेला आहे. फक्त प्रश्न तुम्हाला येईल, भारतातली पहिली रेल्वे कोणती की ज्याने हृदय प्रत्यारोपण केलं किंवा वाहतूक केली, किंवा मग तो मार्ग कुठून कुठपर्यंत. तर तुम्हाला सुरत ते अहमदाबाद या प्रकारचं वंदे भारत ट्रेनची माहिती दिली आपण जिवंत हृदय प्रत्यारोपण संदर्भात. पुढे बघा, साधारणतः कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं हे जर विचारलं आपल्याला, प्रारंभिक रुग्णालय आणि नंतर तिथून दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. तर बघा, प्रारंभिक रुग्णालय म्हणजे पूर्वीचं न्यू सिव्हिल हॉस्पिटल सुरत आणि नंतर तुम्हाला माहिती आहे न्यू एन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर अहमदाबाद. कारण सुरत ते अहमदाबाद, कारण या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. तुम्हाला विचारलेलं आहे, बघा, यापूर्वी विचारलं सर्वात पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण कोणत्या शहरात झालं होतं, तर बेंगलोरमध्ये. भारतामध्ये यशस्वी आणि अर्नाल्ड बर्नार्ड नावाचा हृदय प्रत्यारोपण करणारा यशस्वी डॉक्टर अर्नाल्ड बर्नार्ड, लक्षात घ्या, पहिला व्यक्ती आहे. आता हे जे काही डॉक्टर लोकच आहेत, आता तुम्हाला माहिती डॉक्टर स्पंदन, आर्थिक स्पंदन याच्यापासून आपण काय म्हणतो टेलेस्कोप तयार केलेला आहे.
त्याला स्पंदनाचे ठोके मोजणारं यंत्रणा आपण मराठीत म्हणतो. आणि ते त्यांनी शोध लावला होता. तर बघा, तर या प्रकारचं पहिली रेल्वे आहे जे हृदय धावून घेऊन गेलेली आहे. तर सुरतचं हॉस्पिटल पासून अहमदाबादचं हॉस्पिटल. बघा, समुद्र मंथन योजना आहे पोरो. समुद्र मंथन योजना ही काय आहे हे बघा, कोटी किती लक्षात नाही घ्या. हे जे आहे ना, हे केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. भारताच्या हद्दीतील सागरी प्रदेश, बघा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, बघा, साधारणतः समुद्र मंथन योजना आपल्याला समुद्राच्या अंतर्गत योजना केलेली आहे. बरोबर आहे. समुद्र मंथन योजना म्हणजेच काय? मंथन म्हणजेच काय? चर्चा. मंथन म्हणजे काय? चर्चा. कारण मला सांगा, आज आपल्या समुद्रामध्ये जो नैसर्गिक वायू आहे, खनिज संपत्ती आहे, त्याचबरोबर पेट्रोल आहे, डिझेल आहे, याची मग सुरक्षितता आणि याच्या अंतर्गत आपण काय काय काम करू शकतो याच्या संदर्भात आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. म्हणून यासाठी समुद्र मंथन योजना आणलेली आहे, जे आपल्या सागरी समुद्राचं काय करायचे, आपल्याला सुरक्षितता आणि याच्या मार्फत भारताला सुरक्षित ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल, सर, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, पेट्रोल, डिझेल, इंजन याच्यापासून हे जर नाही मिळालं तरी माणूस असुरक्षित होतो. तरी होतो. मला सांगा, जे लोक जाणारे लोक आहेत, प्रवास करत आहेत, त्यांना जर वेळेवर पेट्रोल नाही मिळालं तर काय होईल? गाडी आपण फास्ट चालवू, पण गाडीत पेट्रोल तर लागेल ना. याच्यामुळे काय होईल? लोक चोरी करेल. गरजेचं आहे. सिलेंडर तुम्हाला मिळत नव्हता, मधातनी काही युद्धाची प्रसंगाची भूमी निर्माण झाली होती, बरोबर आहे ना. अमेरिका, इस्रायल, इराण हे प्रकरणातनी त्यावेळेस लोकांनी काय केलं? पेट्रोल, हे जे आहे गॅस, या सिलेंडरसाठी लोक सकाळपासून नंबर लावायची. कारण हे गरजेचं आहे. हे काय आहे? गरजेचं आहे. म्हणून या संदर्भातचं काय केलेलं आहे, एक योजना आणलेली आहे. त्याचं नाव आहे समुद्र मंथन योजना. बघा, साधारणतः भारताच्या हद्दीतील सागरी क्षेत्रात तेल, नैसर्गिक वायू आणि खनिजांचा शोध मोहिमेला गती देणे. समुद्राच्या खाली खूप काही आहे. आपण डोंगराच्या डोंगर फोडत आहोत. आता बघा, प्रत्येक डोंगर फोडले जात आहे. तुम्ही प्रत्येक रस्त्यानं जा, प्रत्येक डोंगर फोडले जात आहे. आता याच्यामुळे काय होतं? बरेचसे वारे सुद्धा वाहण्यासाठी अडथळा निर्माण होत नाही. मोठे मोठे सह्याद्री घाटमाथा फोडला लोकांनी विकासाच्या नावाखाली. आता सह्याद्री घाटमाथ्याचं काय आहे हवामान मध्ये तुम्हाला माहित आहे. एक दिवस हिमालय आपला वितळून जाईल. आणि तुम्हाला माहित आहे का, जे काही लोक बर्फाच्छादित प्रदेशात राहणारे लोक आहे ना, यांना भविष्यात खूप मोठा त्रास होणार आहे. कारण हिमालयातल्या नद्या, बारमाही वाहणाऱ्या हिम नद्या हे वाहत आहे. कारण हिम संकलन होत आहे मोठ्या प्रकारचं. म्हणजे जसं की भूसंकलन होणे म्हणजे जमीन खचणे, तसं हिम संकलन होणे म्हणजेच काय? बर्फ खाली वितळणे म्हणजे काय? घसरणे. आणि हे मोठ्या प्रकारचा प्रॉब्लेम चालू आहे. लक्षात घ्या, हे सगळं नॅचरल जे काही देशामध्ये काही गोष्टी आहे जगामध्ये, ते राहणं गरजेचं आहे बरं. नाहीतर आपलं संपूर्ण यंत्र बिघडून जाईल. अति काही गोष्टी जर केल्या तर नैसर्गिक फिनॉमिनॉन जे आपल्या बॉडीचे आहे, नैसर्गिक फिनॉमिनॉन जे आपल्या पृथ्वीचे आहे, तर कुठेतरी तुमचं काय होईल? बायोडायव्हर्सिटीमध्ये अडचण निर्माण होईल. तर बघा, या प्रकारचं शोध आणि उत्पादन मूल्य साखळीत मोठ्या प्रमाणे गुंतवणुकीला चालना देणे. आज मला सांगा, चायना असेल, अमेरिका असेल, भारत असेल, भारत एवढ्या मागे का बाबा या बाबतीत नाही? कारण आपण तिकडे महत्व दिलं नाहीये. जसं की आपला विदर्भ आहे, तर विदर्भातनी पाण्याची कमतरता नाही आहे. वरून जे निसर्गाचा पाऊस पडतो ना, ते प्रचंड पडतो. प्रॉब्लेम काय आपला? आपण साठवून ठेवत नाहीये. मला सांगा, काही दिवशी नळाला पाणी येते. साधारणतः नळाला पाणी आल्यानंतर परत नळाला पाणी किती येते? 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर. आपण काय करतो मग? स्टोरेज करून ठेवतो. पण जर तुम्ही जर स्टोरेज नाही करून ठेवलं, समजा साठवून नाही ठेवलं, तर पाणी पुरणार आहे का? नाही पुरणार. मग मला सांगा, एवढा मोठा भारत आहे, एवढा मोठा विदर्भ आहे. जर विदर्भाला जर 11 जिल्ह्याला पाणी जर द्यायचं असेल, तर आपल्याला स्टोरेज करून ठेवावं लागेल. स्टोरेज कुठे करून ठेवावं लागेल? धरणात. परंतु राजकीय परिपक्वता नसल्यामुळं आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रकारचे धरणं नाहीये. आणि त्यामुळं आपल्याकडे पाण्याची साठवणूक पातळी कमी आहे. आणि त्यामुळं आपल्याला बारमाही शेती करणे सोयीचे नाही आहे. आत्महत्यावर मूळ उपाययोजना हीच आहे, बारमाही पाणी असावं, बस. आत्महत्यावर नुसतं पैसा देऊन काही होणार नाही. पैसा दिल्यामुळं काही वेळेस फक्त लिमिटेड आपली जखम पुसली जाईल, पण परमनंट इलाज नाहीये. हे कायम लक्षात घ्या. तर या प्रकारचं आपल्याला स्वावलंबन बनवायचं आहे, प्रत्येक क्षमता वाढवायची आहे. यासाठी समुद्र मंथन योजना, फक्त एवढं लक्षात घ्या, समुद्र मंथन योजना भारत सरकारच्या मार्फत आणलेली आहे. आपल्याला समुद्र सीमाच्या अंतर्गत जे नैसर्गिक वायू आहे,
त्याचबरोबर पेट्रोल डिझेल आहे, खाणकाम आहे, याला गती द्यायचा आहे किंवा याचा शोध घेण्यासाठी समुद्र मंथन योजना, बस बाकी काहीच नाही. समुद्र मंथन योजना कशासाठी आहे, काय आहे? पुढे बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपण लेक्चरमध्ये घेतलेला आहे, पण तरी मी आज घेतोय. का घेतोय? की त्याचा आपण एक यादी नव्हती घेतली. कोणती? की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरुवात झाल्या त्यावेळेस आपण करंटमध्ये घेतलं, पण आता कोणते देश यांनी किती पदकं जिंकले याची यादी सहित आपण घेत आहोत. परत रिव्हिजन देऊ. काही लोकांना युट्यूब मध्ये मागच्या लेक्चरला माहितच आहे की आपण काय घेतलेलं आहे, काय नाही. तर थोडक्यात आयोजक ग्लासगो, स्कॉटलँड. बघा, 1930 पासून ह्या स्पर्धा झालेल्या आहेत, राष्ट्रकुल स्पर्धा. बघा, आणि या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सदस्य भारत हा तुम्हाला माहिती आहे 1949ला राष्ट्रकुल देशाचा सदस्य भारत झालेला आहे. बघा, साधारणतः 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान ह्या स्पर्धा झाल्या. यावर्षीची ही आवृत्ती 23वी होती, कारण आधीमध्ये काही ठिकाणी बंद पडल्या. पुढे बघा, ध्येयवाक्य काय? स्पोर्ट इज जस्ट द बिगिनिंग. बघा, याच्यामुळे काय, एक सुरुवात आहे एकत्र येण्याची, आणि खेळामुळे माणसं एकत्र येतात. बघा, जात, धर्म, देश, सीमा सगळ्या भावनिकतेने लोक एकत्र येतात. पुढे बघा, अधिकृत शुभंकर, मास्कॉट, फिनिये. लक्षात घ्या, फिनिये. पुढे बघा, एकूण सहभागी देश आहेत 74. किती सहभागी देश आहेत? 74. हे आपण यापूर्वीच घेतलेलं आहे, पण परत आपण थोडस ओव्हर लुकिंग करत आहोत याच्यावर. राष्ट्रकुल स्पर्धा हॅमिल्टन पहिल्यांदा, बघा, पहिली स्पर्धा 1930 ला झाली, आणि पूर्वीचे नाव ब्रिटिश एम्पायर गेम्स होतं. राष्ट्रकुलच्या नावाच्या पहिले होतं ब्रिटिश एम्पायर गेम, कारण ब्रिटिशांची पॉवरफुल जे काही खेळ आहेत, एम्पायर म्हणजे सत्ता, त्या लोकांसाठीच खेळ होते. बरोबर आहे. तर त्या लोकांनी ते खेळायचं होतं, मग नाव बदललं याचं. बघा, 1978 मध्ये नाव कॉमनवेल्थ गेम. लक्षात घ्या, अधिकृत कॉमनवेल्थ गेम मध्ये याचं नाव काय झालं? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. कॉमनवेल्थ गेम काही झाल्या. पुढे बघा, वारंवार ही स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. दर 4 वर्षांनी. किती वर्षांनी होते? 4 वर्षांनी. 1974च्या लंडन राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं, बघा, पहिल्यांदा रशीद अनवर याने कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकून राष्ट्रकुल मध्ये आपण पहिल्यांदा जिंकलेला. बघा, रशीद अनवर. लक्षात घ्या, कशामध्ये येणं आहे? कुस्तीमध्ये. बघा, भारतामध्ये रेसलिंग हा खेळ खूप चांगला आहे. रेसलिंग, वेटलिफ्टिंग, रेसलिंग याच्यामध्ये आपण सर्वात जास्त पुढे राहतो. वारंवार बघा तुम्ही, वेटलिफ्टिंग मध्ये आपल्याला पदक मिळतात, किंवा आपण रेसलिंग मध्ये काय करतो, म्हणजे कुस्तीमध्ये आपण पदक मिळतो. जसं की ऑलिम्पिक मध्ये सुद्धा खासबा जाधव सारखा व्यक्ती पहिल्यांदा सहभागी झाला. त्यानंतर रनर कोण? मिल्खा सिंग, फ्लाइंग मॅन. बरोबर आहे. तसं काही व्यक्ती आहेत ज्याने पहिल्यांदा ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला. तर या प्रकारचे काही लोक आहेत की जे रेसलिंग मध्ये असो किंवा मग तुम्हाला वेटलिफ्टिंग मध्ये असो, भारतानं सर्वात पहिल्यांदा, बघा, 1930 ला ही स्पर्धा सुरू झाली, आणि भारतानं सहभाग कधी घेतला? 34 ला. या स्पर्धेचं नाव कधी बदललं? 1978 ला. लक्षात घ्या, म्हणजे राष्ट्रकुलच्या पहिले ब्रिटिश एम्पायर नाव होतं. काय नाव होतं? ब्रिटिश एम्पायर नाव होतं. आणि हे फक्त श्रीमंत राष्ट्रांनी एकत्र खेळायचे. बघा, खेळ कोण खेळतात? श्रीमंत राष्ट्र सोबत. आपले मला सांगा, आता बी लोक मॉर्निंगला सगळं क्रिकेट खेळायला जातात. जे बिझनेसवाले आहे, नोकरीवाले आहे, किंवा मग दुसरा एक खेळ खेळणारा, तो म्हणजे रिकाम चोटले का, ज्याला काहीच काम नाही, तो क्रिकेट खेळत राहतो, काही खेळत राहतो. बरोबर आहे ना? काही लोक असे राहतात, सर्वात रिकामचोट या जगात कोण असेल तर मोबाईलवर गेम खेळणारा. याचा एका बाजूने गेम घेऊन येईल ती कंपनी, आणि हा गेम खेळणारा सर्वात रिकामा. कारण माहित आहे का, मोबाईलवर, अरे त्याच्यामुळे तर व्यायाम नाही होणार, काहीच नाही. ठीक आहे, क्रिकेट खेळताय तुम्ही, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन काही खेळताय, शारीरिक फिटनेस तर येईल. बरोबर आहे ना? त्यामुळं हे तुम्ही कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे की काय करायचं काय नाही. तर दर 4 वर्षांनी स्पर्धा होते. भारताचा सहभाग 1934 ला. आपल्याला जर विचारलं, समजा प्रश्न जर तुम्हाला आला की बा राष्ट्रकुल स्पर्धा ही कधीपासून सुरुवात झाली, तर या स्पर्धेचं उत्तर 1930च लिहिसा. तर तुम्ही म्हणसाल बा ब्रिटिश एम्पायर होतं बा पहिले, तर 1930 ला. बरोबर आहे. भारताचा सहभाग कधी झाला? 1934 ला झाला. भारताचा पहिल्यांदा रशीद अनवर नावाचा पहिला खेळाडू आहे ज्याने कुस्तीमध्ये काय केलं? आपलं कांस्य पद जिंकून दिलं बा. कारण यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धा झालेली आहे, त्यामुळे आपल्याला ते माहिती आहे. यावर्षी कुठे झालेली आहे राष्ट्रकुल स्पर्धा? ग्लासगो, स्कॉटलँड. ग्लासगो, स्कॉटलँडला किती होती? आवृत्ती 23वी. मग मधात ब्रेक पडला असेल, दरवर्षी झाली नसेल, म्हणून एवढं. नाही तर तुम्ही, काही लोक विचार करत, अरे काय 1930 पासून एवढं ब्रेक होतात प्रत्येक ठिकाणी, झाले नसेल, काही कारण असेल त्यामुळं. आणि याचं नाव बदल झालं 1978 ला. पुढे बघा, हे आपण मागच्या वेळेस नव्हतं घेतलं, कारण ज्यावेळेस आपण करंट घेतलं होतं त्यावेळेस ती स्पर्धा व्हायची, संपायची ती पूर्णपैकी. तर बघा, आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जी आहे, तर याच्या संदर्भाचा 2026 चा
ही पदक तालिका आहे. लक्षात घ्या, पदक तालिका कोणत्या देशानं किती पदक जिंकलेले आहे. बघा, हे एक परीक्षेला जाताना हे माहित पाहिजे, ऑलिम्पिकचं माहित पाहिजे, ऑलिम्पिक. त्यानंतर एशियन गेम माहित पाहिजे. जे कोणी परीक्षेला जाणार असतील ते लोक बघत असतील लेक्चर, किंवा कोणी इथं बसलेले असतील तर ऑलिम्पिक, एशियन गेम्स हे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला ग्लासगो ची स्पर्धा म्हणजे स्कॉटलँड म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा, याच्यातले सुद्धा पदक आपल्याला माहित पाहिजे, कोणी पदक किती मिळवलेले, काय मिळवले. पहा, सुवर्ण, रौप्य, कांस्य. लक्षात घ्या, गोल्ड, सिल्वर आणि लक्षात घ्या कांस्य, या प्रकारचे एकूण पदक. बघा, पहिला नंबर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया बघा, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा अलीकडे बघा क्रिकेटमध्ये होता, पण अलीकडे क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा हळूहळू कमी होताना दिसतोय. कारण त्यांच्याच राष्ट्रात जाऊन बांगलादेश सारखी टीम टेस्ट सारख्या याच्यातून आज ऑस्ट्रेलियाला बॅकअप मध्ये आणत आहे. तर बघा, 70 सुवर्ण, 45 रौप्य, 55 कांस्य असे एकूण 170 पदक जिंकून ऑस्ट्रेलिया नंबर 1 ला. पुढे बघा, नंबर 2 इंग्लंड, 29 सुवर्ण, 45 रौप्य, 36 कांस्य, 110 पदक. हे पाठ पाहिजे बरोबर, हा तक्ता 100% पाठ पाहिजे, 100% लक्षात घ्या. कॅनडा 19 सुवर्ण, 20 रौप्य, 23 कांस्य, एकूण 62, 170, 110, 62. भारत 13, 17, 9, 39. बघा, भारत एवढा मोठा लोकसंख्येनं आहे तरी माग आहे, तरी माग आहे. का? आपल्या याच्यातून स्पोर्ट मध्ये योग्य गती, योग्य दिशाने खेड्यापाड्यात सुद्धा मुलं स्पोर्ट खेळणारे आहे. जिल्ह्यावर तुम्हाला जिल्हा शासकीय क्रीडा आहे, ऑफिस आहे, क्रीडा अधिकारी पण आहे, पण तिथे काही तुम्हाला पाहिजे तसं प्रशिक्षण दिलं जात नाही. त्यामुळं आपले मुलं मागे राहतात सगळेच भारतातले. तर बघा, तर स्कॉटलँड जो काही यजमान होता राष्ट्र, त्या राष्ट्राचा नंबर तुम्हाला माहिती आहे 5वा क्रमांक आहे. बघा, या ठिकाणी त्याला पण 39 आहे, भारताला सुद्धा 39 आहे, पण भारताचा नंबर पुढे आहे. कारण की महत्वाचं हे 2 पदकावर डिपेंड असते तुमचा नंबर कितवा, रौप्य आणि सुवर्णावर. कारण इथं रौप्य आणि सुवर्णपेक्षा साधारणतः कांस्य पदक जास्त आहे, म्हणून 39 वर स्कॉटलँड आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे नियम, जसं की परीक्षेमध्ये नियम असतात, स्पर्धा परीक्षेमध्ये बाबा दोघाला सारखे मार्क जर भेटले तर मग कोणाला घ्यायचं, तर सिनियर सिटीजन ज्याचं वय जास्त आहे. मग दोघांचंही वय सारखं असेल तर मग कोणाला घ्यायचं, ज्याचं शिक्षण जास्त आहे, ज्याचं शिक्षण जास्त आहे यांना घेतलं जाते. तर या प्रकारचं असते. तर मग इथं काय आहे, तर रौप्य आणि तुम्हाला सुवर्ण, लक्षात घ्या, रौप्य आणि सुवर्ण पदक ज्याला जास्त असेल त्याचा नंबर पुढे असतो. हे आपल्याला नियम माहित असले पाहिजे प्रत्येक ठिकाणी. कधी कधी काय होते, आता बघा याच्यातलं हे वाचून जायचं आणि हे 2च वाचून जायचं, 2च वाचायचं. तुम्ही मग असं बाकीचं नाही का, नको वाचू, बाकी नाही आलं तर मी इथं आहो. बस, राष्ट्रकुल स्पर्धा सुरुवात कधी, बघा एक लाईन झाली. किंवा तुम्हाला सरळ विचारलं, यावर्षी 2026 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा 23वी कोणत्या देशात झाली? झालं रे भाऊ, मिळाला 1 मार्क. तुम्ही तर बसून जरी असाल तर स्कॉटलँड, ग्लासगो शहरात. किंवा मग सरळ विचारतात 23वी राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या शहरात झाली, बरोबर आहे. किंवा यजमान पद भूषवलेला व्यक्ती, खेळ, देश स्कॉटलँड यांना एकूण पदक घेऊन त्याचा क्रमांक किती होता. किंवा मग सरळ असं राहील, हे माहिती आहे का, सरळ देईल ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, भारत, 4ही देईल. योग्य क्रम लावा पदक तालिकेनुसार, बरोबर आहे ना. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, भारत. आता याच्यात जर चीन दिला, याच्यात जर चीन दिला ना, आणि अमेरिका, बघा ऑप्शन जर 4 दिले, बघा अमेरिका आहे ऑप्शन मध्ये. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदक घेणारा देश कुठला, अमेरिका आहे, चीन आहे, भारत आहे आणि तुमचा इथं म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे. तर काही पोरं माहित आहे का, चीनला लिहिलं, ज्यांना वाचलंच नाही राष्ट्रकुल. कारण त्याला माहित आहे ऑस्ट्रेलियाला का क्रिकेटमध्ये दबदबा आहे, इकडे नाही लेखाचं नाही. अलीकडे भारत असो, ऑस्ट्रेलिया असो, चीन असो, लक्षात घ्या दक्षिण कोरिया असो, हे राष्ट्र विविध खेळामध्ये पुढे जाताना तुम्हाला दिसत आहे. कारण यांनी ऑदर खेळाला सुद्धा महत्व देणं सुरू केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा विविध खेळाला अलीकडे महत्व देणं सुरू केलेलं आहे. तर आपल्याला क्रम माहिती असला पाहिजे, 1, 2, 3, 4 आणि यजमान स्कॉटलँडचा 5वा क्रमांक. मार्क जाता कामा नये. भारताला 39 पदक घेऊन भारताचा क्रमांक 4था, भारताचा क्रमांक 4था. लक्षात घ्या, सरळ सरळ तुम्हाला इथं
कळलं पाहिजे. 13, 17, 9, 13, 17, 9, 13 आणि 17 किती 40, 40 आणि 9 39, 13, 17, 9 म्हणजे आपल्याला सर्वात जास्त काय आहे रौप्य. आपल्याला सर्वात जास्त काय भेटले रौप्य किती भेटले 17, सुवर्ण किती भेटले 13 आणि कांस्य किती भेटलं 9. झालं का पाठ झालं राव. 13, 17, 9 39, 13, 17, 9 39 फक्त इथंच राहा. करंट तुम्ही आता हे जाऊन घरी जाऊन वाचलं काही गरज नाही. इथं जर ऐकलं एवढं परत वाचायची गरज नाही. करंट फारच लवकर घुसते डोक्यात. कधी पाहून घ्या तुम्ही. फक्त वाचलं लक्षात राहते असं कोणीच नाही म्हणत लक्षात राहत नाही. एकदा वाचलं की तू लक्षात राहते. झालं. तर या ठिकाणचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बस जर 1 मार्क आला तर तुमचा जाता कामा नये. याच्या बाहेर एकही मार्क येणार नाही. बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये कोणकोण लोकांनी आपल्याला सुवर्ण पदक जिंकलेले आहे त्या संदर्भाची यादी दिलेली आहे बघा. मीराबाई चानू प्रत्येकाला माहिती आहे वेटलिफ्टिंग मध्ये 3ऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक घेतलेले आहे. 48 किलो वजनीमध्ये कमाल म्हणायला लागायचं. लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी असताना परिवार असताना ही एक मेरी कोम. मेरी कोम कोण आहे वेटलिफ्टिंग नाही बॉक्सिंग. त्याच्यावर पिक्चर पण निघाला बरोबर आहे ना. ज्या अभिनेत्रीनं तो पिक्चर काढला ती अभिनेत्री भारत सोडून आज विदेशात गेली प्रियंका चोप्रा बरोबर आहे ना. त्याची भूमिका त्यांनी मेरी कोमची भूमिका केली होती. पिक्चर बघा असे काही भाग मिल्खा भागवर पण आहे पिक्चर. फ्लाइंग मिल्खा सिंग याच्यावर भाग मिल्खा आहे पिक्चर बघा. भाग मिल्खा तुम्ही पिक्चर बघितला ना तुम्ही झोपेत जरी असाल तर उद्या अभ्यास करायला लागसाल. झोपेत जरी असाल तर संजू पिक्चर जर तुम्ही बघसाल किती बिघडलेली असाल तुम्ही तरी तुम्ही सुधारून जासाल. संजू पिक्चर तुम्ही जर संजय दत्तच्या रिअल स्टोरीवर आधारित आहे. कशा प्रकारचे विविध नशिले असताना तो कशा प्रकारे सुधारला समजा तरी ते संदर्भाचा आहे. पुढे बघा बॉक्सिंग मध्ये आपल्याला 7 सुवर्ण मिळाले आहे बॉक्सिंग बरोबर आहे. हाणामारीत आपण तयार आहोत हे योग्य बॉक्सिंग म्हणते. इथं आपण जे बॉक्सिंग करतो ते बॉक्सिंग म्हणत नाही. भाऊ जर भाईगिरी करायची असेल जाऊन करणं हा नव्हे ताकद आहे तुला मारा वाटतं कोणाली मारीत पदक दे रे एखादं सुवर्ण पदक भेटते आपल्याला. इथं मारून कोणाला दात फोडून काय करता पहा 7 सुवर्ण. साक्षी चौधरी प्रीती पवार जास्मिन लंबोरिया प्रिया अरुंधती चौधरी सचिन शिवाज आणि अंकुश पंगाल बघा या प्रकारचे काही लोक आहेत. यांना 7 सुवर्ण पदक मिळाले आहे बॉक्सिंग मध्ये. मीराबाई चानू महत्वाचं वाचून जा. जुडो जुडो म्हणजे काय कराटे प्रकार आहे त्यातला लक्षात घ्या. आपला करता नाही चोळी चोळी ओळी ओळी बस हाणू देत नाही मारू देत नाही लेखाचे चालले हे वेगळा माहिती आहे का. हे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला साधारणतः एक पिक्चर आहे अजय देवगणचा त्यातनी जुडोचा प्रकार दाखवलाय. सर्वात जास्त बघा अजय देवगणच्या पिक्चर मध्ये वेगळ्या प्रकारच्या फायटिंग असते. काऊन का तर त्याचा बापच फायटिंगचा कोच आहे. लक्षात घ्या. अजय देवगणचं जे वडील आहे नाव काय त्यांचं वीरू देवगण. वीरू देवगण आणि सोनू शेट्टीचा पिक्चर असला कुठला शेट्टी सोनू शेट्टी नाही 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 रोहित शेट्टी. रोहित शेट्टी शेट्टी जेवढी आहे पण याचा संबंध काहीच नाही बरं. शिल्पा शेट्टी रोहित शेट्टी सुनील शेट्टी भाऊ बहीण कोणीच नाही आहे. धडकमध्ये राहिले असते का नसते राहिले. हा पा जुडो बघा 2 ऐतिहासिक सुवर्ण पदक अस्मिता डे लक्षात घ्या आणि हर्ष सिंग बघा जुडोमध्ये भारताचे यांनी पहिले सुवर्ण घेतलेले आहे. अस्मिता डे आणि हर्ष सिंग. पॅरा अथलेटिक लक्षात घ्या 3 सुवर्ण शर्मिला ढानकर सोमन राणा आणि दिलीप गावित. पुढे बघा नीरज चोप्रा बघा रौप्य पदक यांनी जिंकलेलं भाला फेकवाला नीरज चोप्रा. तुम्हाला माहिती आहे नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक पण घेतलेलं आहे कशात ऑलिम्पिक मध्ये. नीरज चोप्रा लक्षात घ्या ऑलिम्पिक मध्ये आपल्याला याने काय केलंय ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं नीरज चोप्रा. आणि नीरज चोप्रावर पण भविष्यात एक पिक्चर निघणारच आहे. जसं कपिल देवावर पण पिक्चर निघाला 1883 मध्ये तो पिक्चर काढलेला आहे. चांगल्या प्रकारचा पिक्चर आहे. तर या प्रकारचं इथं सुद्धा नीरज चोप्रावर चालू आहे. तर हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतले कोणकोणते खेळाडू आहेत ज्यांनी काय मिळवले आपले पदक हे खेळाडू सुद्धा वाचून जायचे. पुढे चला. अरुणाचल प्रदेशातील पहिली रामसर स्थळ बघा. रामसर स्थळाची यादी आणि जीआय टॅगची यादी वाचून लोक परेशान आहे. बरोबर आहे ना. वाचून परीक्षण आहे. कुठला प्रश्न येईल आणि ते तुम्हाला जर वाचता नाही आला तर तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही. दरवर्षी म्हणजे 2-2 महिन्यात 3-3 महिन्यात रामसर स्थळ आणि जीआय टॅग चालूच राहते. अरुणाचल प्रदेशातील पहिले रामसर स्थळ पण आता हा पहिला आहे अरुणाचल मधला ग्लो लेक लक्षात घ्या. ग्लो लेक बघा अरुणाचल प्रदेशातील हे पहिलेच रामसर स्थळ आहे. जिल्हा कामलांग व्याघ्र प्रकल्प परिषद लोहित जिल्हा आहे लक्षात घ्या ऑब्लिक ॲजॉ. विशेष ओळख रामसर अधिवेशनाअंतर्गत या आंतरराष्ट्रीय महत्वाची आर्द्रभूमी लक्षात घ्या आर्द्रभूमी
तसंही बी अरुणाचल प्रदेश हा दलदलीचा भाग आहे. बरोबर आहे. दलदल पाणथळचा भाग आहे आणि याला आर्द्रभूमीचा प्रदेश म्हणून या तलावाला दिलेला आहे. लेक म्हणजे तलाव लक्षात घ्या. तर ग्लो लेक कुठला लेक? ग्लो लेक हे लक्षात घ्या. ग्लो लेक कुठे आहे? अरुणाचल प्रदेशचा. याला आपण रामसर स्थळाचा दर्जा दिलेला आहे. फक्त काहीच नाही वाचायचं. अरुणाचल प्रदेश मधील पहिले रामसर स्थळ कोणते? त्यांचे नाव काय? ग्लो लेक. काय बघा इथं आर्द्रता जास्त आहे. आता आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी बरोबर आहे ना. आणि या प्रकारचं तुम्हाला माहिती आहे म्हणजे गरमी जास्त होते आणि ह्या भागभर सुद्धा दलदलीचा असल्यामुळं मुंबई बघा दलदलीचाच प्रदेश आहे मुंबईचा. कारण का? मुंबईमध्ये पाणी भरपूर आहे परंतु गरमी होते कारण समुद्रामुळं. हे लक्षात घ्या तुम्ही. पुढे चला. याच्या संदर्भात माहिती आहे थोडी की वन स्टॉप सेंटर योजना बघा. वन स्टॉप सेंटर योजना याला सखी केंद्र सुद्धा म्हणतात. सखी केंद्र वन स्टॉप सेंटर योजना बघा. सखी केंद्र म्हणूनही ओळखले जाते. 1 एप्रिल 2015 पासून सुरुवात केली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयानं ही योजना सुरू केली आहे. 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. बघा केंद्रशासित प्रदेशांना 100% आर्थिक सहाय्य दिले जाते. केंद्रशासित प्रदेशामध्ये जे काही महिला आहे आणि बालक आहे यांचा विकास करायचा आहे. जसं बचत गट आहे. बचत गट हे का बरं सुरू केले आहे? महिलांना आर्थिक सहाय्य. समजा 10-12 महिला आहे समजा. हे 10-12 म्हणजे इकडच्या 10-12 ह्या महिला आहे समजा. बरोबर आहे ना. तर त्यांनी काय केलं एक बचत गट. बचत गट का बरं सुरू करतात? गावातनी काही उद्योग करायचा आहे. कोणाला शिलाई मशीन टाकायचं आहे. कोणाला साधारणतः एखादं पिठाची गिरणी टाकायची आहे. कोणाला किराणा दुकान टाकायचं आहे. कोणाला एखादा काही शॉप टाकायचं आहे. तर त्या ठिकाणी ते बचत गट काय त्यांना पैसा देते. आणि सहाय्य काही लोकांना बँक देत नाही. मग बचत गट त्यांना सहकार्य करते. मग तशाच प्रकारचं वन स्टॉप सोल्युशन सखी केंद्र महिलांना आणि बालकांचा विकास व्हावा 100% केंद्र सरकार पैसा देणार. कोण देणार आहे? केंद्र सरकार. ही योजना कोणाची आहे? केंद्र सरकारची. कोणाची योजना आहे? केंद्र सरकारची. किती टक्के अनुदान आहे? 100% तुम्हाला केंद्र पुरस्कृत योजना आहे. तर वन स्टॉप सोल्युशन तर बघा कशासाठी आहे? तर कौटुंबिक हिंसाचार बघा. कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर कोणत्याही प्रकारे संकटात सापडलेल्या पीडित महिलांना तातडीने एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देणे. बरोबर आहे. जसं की पोलीस, वैद्यकीय, कायदेशीर समुपदेशन, प्रभावी समन्वय साधणे. बघा विविध हिंसाचार आहे. मानसिक हिंसाचार आहे, आर्थिक हिंसाचार आहे, बरोबर आहे, शारीरिक हिंसाचार आहे. बघा शारीरिक हिंसाचार पुरवला पण मानसिक आणि आर्थिक नाही पुरवला. हे कायम लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला कोणी मारलं चालल माहितीये का? एक कानपडत मारलं चालल पण तुमच्या करिअरवर कोणी मारू नये किंवा मग तुमच्या दैनंदिन जीवनाचा म्हणजे उदरनिर्वाहाच्या गोष्टीवर तुम्हाला कोणी मारू नये माहितीये का? साधारणतः एक कानपडीत मारलं काही फरक पडत नाही. परंतु समजा एखादा व्यक्ती आहे त्याचं काय करायचं यवतमाळमध्ये राहणंच आपण बंद करून टाकायचं. हा त्याला काय झालं तुम्हाला खूप मोठा मानसिक हिंसाचार झालाय. आहे ना काही लोक यवतमाळमध्ये राहू नाही देत. दादागिरीवाले ते यवतमाळमध्ये राहायचं नाही तुला. पाय तू जर राहिला काऊन झाला? याला माहित नव्हतं एखाद्या मुलीचं बॅकग्राऊंड कसं आहे. याला एखादी मुलगी आवडायला लागली नंतर कळलं अभि त्याचा ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे किंवा त्याचा भाऊ चांगला आहे किंवा त्याच्या घरातली फॅमिली कुठेतरी राजकारणासोबत आहे. या पोट्याला डायरेक्ट सांगते तू तुझे बॅग बांध सरळ उमर खेळले पळ. मला यवतमाळमध्ये दिसताच कामा नाही. दिसला तर पाय तुला जिवंत सोडणार नाही. गेला ना बरोबर. हा मानसिक तुम्हाला काय एक प्रकारचा हिंसाचार आहे. टॉर्चर दिला त्याला. आणि हे का बरं झाला? याला जबाबदार हाच आहे. याला जबाबदार हाच आहे लक्षात घ्या. साधारणतः आपली माती आपली माणसं. आपली माती आपली माणसं. काल जरासा मी झी मराठीला एक पिक्चर बघत होतो. आपली माती आपली माणसं एवढा जबरदस्त पिक्चर आहे मराठीचा. आणि तो पिक्चर जो आहे की तुम्ही विचार नाही करू शकत की एक पोरगा असतो सावत्र आणि एका लोक त्याला अडॉप्ट करतात, दत्तक घेतात आणि त्या मुलाला शिकवतात आणि समोरचा माणूस एवढा गरीब राहतो की त्याला शिकवतो 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 आणि त्याला एमबीबीएस तो होतो आणि त्याला फॉरेन मध्ये जायचं असते. तर फॉरेन मध्ये जायचं असताना त्याच्या वडिलांजवळ पैसा नसतो. तो जमीन विकून टाकतो, घर गहाण ठेवतो, तर तो किडनी विकतो एक. परंतु लग्न झाल्यानंतर तो अचानक तिकडून फॉरेन मध्ये येतो आणि एका श्रीमंत मुलीसोबत लग्न करतो आणि लग्न केल्यानंतर तो घरी जातो. तर ती जी बाई आहे श्रीमंत घराची पोरगी त्याच्या आई वडिलांना नोकर करून टाकते. तर त्याचे आई वडील मान्य आहे पण तरी सुद्धा तो मुलगा आणि ती पत्नी घर सोडून चालली जाते. बरोबर आहे. आणि नंतर त्याचा बाप मरतो, त्याची आई मरते
तिला फोन येते गावातून, तरी त्याची बायको फोनच सांगत नाही, निरोप देत नाही किंवा असं काही झालंय. नंतर एक माणूस येतो, त्याच्या वडिलाचा मित्र, आणि त्याच्या कानफडात येऊन मारतो. तू कोण आहे, काय तुला माहित आहे का? म्हणते, तू दत्तक होता, तुझे आई वडील नाहीये. अरे पण साधा तुझा बाप मेला, आई मेली, तरी तू आला नाही म्हणले, एवढा कसा? पण तिला कळलंच नाही. मग तो काय करतो, त्याच्या पत्नीला मारतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर तो जातो घरी, तर तो पागल होतो. पागल होतो, की यार मी काय केलंय बुवा, की ज्या लोकांनी माझ्यासाठी एवढं काही गोष्टी केलं, नंतर भविष्यात तो आमदार सुद्धा होत असतो. माहिती आहे का? एवढा जबरदस्त तुम्हाला आपली माती, आपली माणसं, हा म्हणजे मराठी चित्रपटात तुम्हाला जेवढा संदेश भेटते, तेवढा कुठल्याच चित्रपटात भेटत नाही. तुम्ही काय म्हणतो? हिंदीमध्ये तर काहीच भेटत नाही. मराठी चित्रपट तुम्हाला एक चांगला एक संदेश देणारा, संस्कार घडवणारा आहे. आणि हे पिक्चर तुम्ही खरंच बघा, की तुमचे आई-वडील तुमच्यासाठी नेमके काय त्याग करत असेल याचा तुम्हाला अंदाजच नाहीये. खरंच सांगतो मी. खरंच अंदाजा नाही बरं. प्रचंड त्रास आहे. प्रचंड, प्रचंड, प्रचंड. सोपं नाही आहे बरं. आणि त्या याचा तुम्ही विचार करून तुम्ही ते करा. बघा, तर काही लोकांचं हिंसाचार होत आहे, तर त्या महिलांना काय देणं, मदत करणं, यासाठी वन स्टॉप सोल्युशन योजना सुरू केली आहे. बघा, पिथोर चित्रकला याला जीआय टॅग आहे. बघा, पिथोर चित्रकला याला गुजरातच्या काही भागामधली चित्रकला आहे. याला आपण जीआय टॅग दिलेला आहे. लक्षात घ्या. भित्ती चित्रकला आहे. भित्तीवरची आखलेली चित्रकला याला पित्तोर चित्रकला म्हणतो. भित्तीवर आखलेली बघा, तुम्हाला चित्रकला दिसत आहे इथं. काही घोडे दिसत आहे, हाती दिसत आहे, या प्रकारचे विविध प्रकारचं उंट दिसत आहे. चित्र काढलेले आहे. याला काय म्हणतात? पिथोरा चित्रकला. तर याला भित्तीवर काढलेले चित्र बघा, ही गुजरातच्या छोटा उदयपूर आणि पंचमहाल जिल्ह्यामधील आदिवासी भागामध्ये आढळते. आदिवासी भागामध्ये. आणि आदिवासी भागाच्या एक प्रकारचं संस्कृती दाखवण्याचं काम या पिथोरा चित्रकलेमधून सांगितलेलं आहे. कारण अलीकडे तुम्हाला माहित आहे, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे. त्याची थीम तुम्हाला विचारल, पुढे मी सांगणारच आहे. फक्त थीम विचारणार, बाकी काही विचारणार नाही. पहा, तर आदिवासीच्या जमाती ही कला प्रामुख्याने राठवा जमातीद्वारे जपली गेलेली आहे. बघा, या व्यतिरिक्त भिल्ल, भिलाला आणि नायका या आदिवासी समुदायामध्ये सुद्धा ही परंपरा आढळते. फक्त एवढं लक्षात घ्या, की एक नवीन चित्रकला आहे, त्याला जीआय टॅग आहे. बरोबर आहे. त्याचं नाव आहे पिथोरा. हे कुठे आहे? गुजरातमध्ये. कुठे आहे? गुजरातमध्ये. जिल्हा विचारत नाही तुम्हाला. आपल्याला रामसर स्थळ अरुणाचल प्रदेशचं, ग्लो लेक, ग्लो लेक, आणि इकडचं तुम्हाला पिथोरा चित्रकला जीआय टॅग. कुठल्या राज्यामधली? गुजरात. कुठल्या राज्यामधली? गुजरात. आणि ह्या आदिवासी लोकांनी जतन केलेली कला आहे. तर बघा, पुढे बघा, पिथोरा चित्रकलेची काही वैशिष्ट्य सुद्धा आहे. बघा, याच्या धार्मिक विधी कशा प्रकारच्या पार पाडायच्या हे दाखवलेलं आहे. त्यानंतर रंग व साधने, हे संपूर्ण चित्रकलेची वैशिष्ट्य आहे. कशा प्रकारचं काय, कशामुळं तयार केलेलं आहे चित्र, त्याचबरोबर ते कशामुळे भिंती तयार केलेल्या आहे, कशा काय चित्र काढण्याची परंपरा आहे, त्याला काय म्हणतात, हे सगळं सांगितलंय. लखारा, बरोबर आहे, ते लखोटा सुद्धा आपण म्हणतो. तर हे सगळं याच्यातली माहिती दिली आहे. हे काही महत्वाचं नाहीये, पण वाचून घ्या. पुढे बघा, नौदल कारवायाचे नवे महासंचालक. बघा, नवे महासंचालक, नौदल कारवायांचे नवे महासंचालक, त्यांचं नाव लक्षात घ्या. नौदल कारवायाचे महासंचालक व्हाईस ऍडमिरल एन प्रमोद. एन प्रमोद लक्षात घ्या. प्रमोद जर लक्षात ठेवलं तर बस झालं. लक्षात घ्या, प्रमोद हे नाव लक्षात आलं तुम्हाला. नौदल कारवायाचे नवे महासंचालक. बघा, साधारणतः सेवा कालावधी 35+. बघा, प्रमुख पुरस्कार व सन्मान यांना मिळालेले आहे. हे तुम्हाला काही विचारणार नाही, हे काही वाचत बसायचं नाही. फक्त एवढं लक्षात घ्या, वन लाईनर. नौदल कारवायाचे नवीन महासंचालक कोण आहे? एन प्रमोद. काय वाचायचं, कुठं काय नाही करायचं, आता हे मी तुम्हाला वाचून सांगू शकतो, किंवा मी तुम्हाला हे पाठ करायला सांगू शकतो, किंवा आपण या ठिकाणी समजून सांगू शकतो, पण वाचायचंच नाही. कारण हे विचारणार नाही. फक्त एवढंच विचारणार आहे, की नौदल कारवायाचे नवे महासंचालक या कोण म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर व्हाईस ऍडमिरल एन प्रमोद. कोण? नवीन एन प्रमोद. बस झालं, बाकी काही वाचत बसच नाही. ते कशासाठी आहे, काय आहे, कारवाया काय आहे, काही घेणं नाही. प्रदीप रावत. बघा, प्रदीप रावत याचं निधन झालंय. गजनी पिक्चर मधला व्हिलन. गजनी पिक्चर मध्ये आमिर खानला गजनी बनवणारा, म्हणजे काय विसरभोळा बनवणारा, तर जो कोणी असत तर प्रदीप रावत. बघा, प्रदीप रामसिंग रावत 21 जानेवारी 1952 ला याचा जन्म आहे. जबलपूर मध्य प्रदेश. 4 ऑगस्ट 2026 ला यांचं निधन झालं. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये विविध भाषेमध्ये यांनी काम केलेलं आहे प्रदीप रावतनं. विविध भाषेमध्ये बघा, एवढ्या भाषांमध्ये त्यांनी काम केलंय. हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, भोजपुरी, कन्नड व नेपाळी
चित्रपटात काम करणारा व्यक्ती म्हणजे प्रदीप रावत. लक्षात घ्या, प्रदीप रावत. बघा, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री सुद्धा प्रदीप रावत आहे बरं. प्रदीप रावत, हरीश रावत हे मुख्यमंत्री पदावर होऊन गेलेले लोक व्यक्ती आहे. ते प्रदीप रावत वेगळे, हरीश रावत वेगळे आणि हे प्रदीप रावत वेगळे. लक्षात घ्या, हे मध्य प्रदेश जबलपूर मधले असलेले, यांचं अलीकडेच निधन झालं 4 ऑगस्टला. तर यांचे बघा काही महत्वाचे काही पुरस्कार याला भेटलेले आहे. काही एवढे मोठे पुरस्कार नाहीये, पण माहिती असावं. फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट व्हिलन तेलुगू, चित्रपट साय. चित्रपट साय. नंदी अवॉर्ड सर्वोत्कृष्ट खलनायक, चित्रपट साय. बघा, संतोषम बेस्ट व्हिलन अवॉर्ड, चित्रपट साय. फक्त एकच याचा बेस्ट चित्रपट आहे, त्याचं नाव आहे साय. बघा, व्हिलन साठी कुठल्या भाषेतला आहे तो? साधारणतः तेलुगू मधला. ओके, काही एवढं महत्वाचं नाही. फक्त प्रदीप रावत यांचं निधन झालं आणि त्याने विविध भाषिकामध्ये काय केलंय? काम केलंय. शाश्वत शेती दिन 7 ऑगस्ट. शाश्वत शेती दिन 7 ऑगस्ट आहे. बघा, 7 ऑगस्ट. बघा, डॉक्टर एम एस स्वामीनाथन. बघा, भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन. तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी हरित क्रांती घडवली. जसं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जनक कोण आहे? श्याम पित्रोदा. श्याम पित्रोदा. त्यानंतर जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहे? नॉर्मन बोरलॉग. बघा, जागतिक हरित क्रांती जर म्हणलं, जगाची हरित क्रांती, तर नॉर्मन बोरलॉग. लक्षात घ्या, नॉर्मन बोरलॉग. आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक जर आपण म्हणलं, डॉक्टर एम एस स्वामीनाथन. आणि महाराष्ट्र कृषी क्रांती किंवा हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक. आणि दूरसंचार व तंत्रज्ञानाचे जनक तर कोण असं? श्याम पित्रोदा. बघा, जन्म 7 ऑगस्ट 1925 आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे 28 सप्टेंबर 2023 रोजी यांचं निधन झालं आहे. कोणाचं? एम एस स्वामीनाथनचं. तर त्यांचा जो काही जन्मदिवस आहे हा शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलेला आहे. कोणाचा जन्मदिवस? एम एस स्वामीनाथन. बस एवढं झालं. शाश्वत शेती दिवस म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला शाश्वत शेती म्हणजे काय रे? ज्याच्यामध्ये आपल्या रसायनाचा, त्याचबरोबर विविध प्रकारच्या सीड्सचा, फर्टिलायझरचा वापर न करता शेती आपल्याला करायची आहे, एकदम नॅचरल पद्धतीनं. तर याला आपण तो शाश्वत शेती म्हणतो. तर शाश्वत शेती दिन हा कोणाचा जन्मदिवस? डॉक्टर एम एस स्वामीनाथन, जे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे, त्यांचा जन्मदिवस आपण काय केलेला आहे? शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे. बघा, त्यांना फादर ऑफ इकॉलॉजी. लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स नाही, फादर ऑफ इकॉलॉजी हे सुद्धा त्यांना ओळख म्हणून बनलेलं आहे. आता बघा, यांना काय विचारते माहिती आहे का? एम एस स्वामीनाथन बद्दल या दिवसाबरोबर त्यांना मिळालेले पुरस्कार विचारतात. बघा, भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे मरणोत्तर. भारतरत्न 2024 ला. शांतीस्वरूप भटनागर हा महत्वाचा नाही, पण हे महत्वाचं आहे. पद्मश्री रॅमन मॅग्सेसे, बरोबर आहे, जो काही फिलिपाईन्स देशाकडून दिला जातो सर्वात उत्कृष्ट पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे. पद्मभूषण बघा 1972. बघा, 72 ला पद्मभूषण आहे, पद्मश्री 76 ला आहे, 2024 ला भारतरत्न आहे. हे बघा, हे 3 महत्वाचे पुरस्कार विचारतात. रॅमन मॅग्सेसे विचारणार, भारतरत्न विचारणार, पद्मभूषण विचारणार, पद्मश्री. म्हणजे यांना फक्त पद्मविभूषण नाही आहे. पद्मभूषण पहिले भेटला, पहिले पद्मभूषण 72 ला, पद्मश्री 76 ला आहे. पद्मश्री लहान आहे पद्मभूषण पेक्षा. बघा, पद्मभूषण पहिले भेटला 72 ला, 76 ला पद्मश्री भेटला आणि 2024 ला भारतरत्न भेटला. आणि रॅमन मॅग्सेसे 1971 ला भेटला. हे पुरस्कार माहित पाहिजे. 71, 72, 76, 2024. पुढे अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार 1986. आईन्स्टाईन विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्तिमत्व, त्याचं नाव आहे अल्बर्ट आईन्स्टाईन. तर जागतिक विज्ञान पुरस्कार 1986 ला प्राप्त झालं. आणि जागतिक बघा अन्न पुरस्कार, बघा वर्ल्ड फूड प्राइज 1987. पद्मविभूषण सुद्धा यांना मिळालं 1989 ला. पद्मश्री कधी? 1976 ला. पद्मभूषण 1972 ला. पद्मविभूषण 1989 ला. भारतरत्न 2024 ला. रॅमन मॅग्सेसे 1971 ला. रॅमन मॅग्सेसे 1971 ला. फूड प्राइज अवॉर्ड कधी? 1987 ला. फूड प्राइज अवॉर्ड 1987 ला. त्यानंतर आईन्स्टाईन विज्ञान पुरस्कार 1986 ला. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार सुद्धा 1961 ला. झालं राव. शाश्वत शेती दिवस काहीच वेळ लागत नाही. लोक म्हणतात अभ्यास होत नाही, जास्त वेळ लागत नाही. शाश्वत शेती दिन 7 ऑगस्ट. कारण 7 ऑगस्टला
डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन 1925ला यांचा जन्म झाला. अलीकडेच त्यांचं निधन झालं, म्हणून त्या दिवसाला आपण शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे. शाश्वत शेती दिन बघा, फादर ऑफ इंडियन इकॉलॉजी म्हणून यांची ओळख आहे. बघा, एम.एस. स्वामीनाथन यांनी विविध शेतीमध्ये क्रांती घडवून आणली, म्हणून त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतो. बरोबर आहे. त्यांना मिळालेले विविध पुरस्कार आहेत. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार 1961चा, शांतीस्वरूप भटनागर 1961चा. त्यानंतर रॅमन मॅक्सेसे 1971चा, 1972ला कुठला भेटला त्यांना? पद्मभूषण. 1976ला कुठला भेटला? पद्मश्री. 1989ला कुठला भेटला? पद्मविभूषण. 2024ला कुठला भेटला? भारत रत्न. त्यानंतर फूड प्राइज अवॉर्ड कधी भेटला? 1987. फूड प्राइज अवॉर्ड, वर्ल्ड फूड प्राइज अवॉर्ड 1987ला. आणि 1986ला कोण नाव तो? आईन्स्टाईन, अल्बर्ट आईन्स्टाईनचा विज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार 1986ला त्यांना भेटला. तर या प्रकारचे पुरस्कार विजेते एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत शेती दिन म्हणून पाळला जातो. बस झालं का? ज्याच्यावर आपल्याला महत्वाचं हे विचारू शकतात या मागता, कारण खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. कोण? एम.एस. स्वामीनाथन. तर या प्रकारचे त्यांना मिळालेले पुरस्कार आहे. नीती आयोग शालेय शिक्षण निर्देशांक बघा विविध शिक्षणाचे निर्देशांक जाहीर करत आहे. नीती आयोग प्रकाशित करते. तुम्हाला माहित आहे, हंगर इंडेक्स असेल, HDI असेल, बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये GDP नुसार कोणतं राज्य मागे आहे, कोणतं पुढे आहे, हे संपूर्ण घोषित करणारं कोण असते? नीती आयोग. पण याच्या अंतर्गत काम करणारे विविध संस्था असतात. जसं की जागतिक मध्ये प्रकाशित करणारा कोण आहे? UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. बरोबर आहे ना. युनोच्या अंतर्गत कार्य करणारी महत्वाची काय एक संस्था आहे. तर बघा, साधारणतः घोषणा बघा नीती आयोगाची पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैस यांनी विधानसभेत या निर्देशांकातील पंजाबच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती दिली आहे. बघा, पंजाब जे काही गव्हर्नर स्कूल आहे रँक नंबर 1 मध्ये आहे. जे काही गव्हर्नमेंटचे स्कूल आहे ना पंजाब मधल्या, हे रँक 1 मध्ये आहे. नीती आयोगाच्या अंतर्गत शासकीय शाळा एवढ्या चांगल्या तिथं दिलेल्या आहे. जसं की दिल्लीमध्ये सुद्धा यापूर्वी चांगलं होतं. बघा, पंजाब राज्याने केरळला मागे टाकलेलं यावर्षी. कोणाला? केरळला. पहिले दिल्ली पण होतं की जे काही सरकारी शाळा आहे, बरं, सरकारी शाळा. पुढे बघा, नीती आयोगाचं संपूर्ण नाव सर्वांना माहिती आहे, हे त्याच्याबद्दल माहिती आहे संपूर्ण. पहिले कुठं स्थापना झाली? 1 जानेवारी 2015ला नवी दिल्ली. बिगर घटनात्मक थिंक टँक म्हणतो. 65 वर्ष जुन्या नियोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोग आलेला आहे. संपूर्ण सदस्याची माहिती दिली आहे. पहिलं कोण होतं पंतप्रधान, आता कोण आहे अध्यक्ष, पहिले उपाध्यक्ष. बघा, अशोक कुमार लाहिरी आताचे आहे. सध्या CEO अनुराग जैन आहे. बरोबर आहे. पहिले अध्यक्ष, पहिले CEO, पहिले उपाध्यक्ष हे दिले आहे. ज्यांना माहिती नाहीये त्या मुलांनी काय करणं आहे, हे पूर्ण बघून घेणं आहे. बरोबर आहे ना. पण ज्यांना माहिती आहे, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहितीच आहे नेमकं काय बाबा. सिंधू बघा, अशोक कुमार लाहिरी सध्याचे उपाध्यक्ष आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग जैन आहे. पहिले बाबा सिंधू श्री खुल्लर होत्या CEO, आणि उपाध्यक्ष अरविंद पनगारिया होते. फक्त एवढं लक्षात घ्या, नीती आयोगाच्या शैक्षणिक निर्देशांकामध्ये जे काही आराखडा आलाय, तर त्याच्यामध्ये पंजाब राज्यानं केरळ राज्याला मागे टाकत शिक्षणाचा दर्जा सर्वात चांगलं सुधारलेला आहे. कोणत्या शाळेनं? शासकीय शाळा. बरोबर आहे, शासकीय शाळा. चला पुढं. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम. बघा, T20 क्रिकेट जे आहे सर्वात जास्त धावा. बघा, हे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय क्रिकेट मिळून तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. जोस बटलर, बघा इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर. बरोबर आहे ना. हाऊस द जोस म्हणून जोस बटलर याने सर्वात जास्त T20 मध्ये, वन डे मध्ये आजपर्यंत सर्वात जास्त धावा जर आपण बघितलं, समजा कुणावर नावावर आहे? सचिन तेंडुलकर, सचिन रमेश तेंडुलकर. बरोबर आहे. याच्या मागे धावतोय कोण? आपला चिकू म्हणजे विराट कोहली. विराट कोहली जाऊ शकतो, पण मधात नाही, तिचा थोडासा बॅड पॅच होता, त्यामुळे तो मागे पडला, पण चान्सेस आहे. तर जोस बटलर लक्षात घ्या, हा जगातील सर्वात जास्त T20 क्रिकेटमध्ये धावाचा विक्रम करणारा खेळाडू आहे. बघा, जगातले विविध खेळाडू आणि त्यांनी धावा काढलेल्या क्रम आहे. कशामध्ये? T20 मध्ये. साधारणतः बघा, जोस बटलर इंग्लंडचा आहे. त्यानंतर बघा, कायरन पोलार्ड आहे वेस्ट इंडिजचा. क्रिस गेल आहे वेस्ट इंडिजचा. अलेक्स हेल्स आहे इंग्लंडचा. डेव्हिड वॉर्नर आहे ऑस्ट्रेलियाचा. आता हे जे काही त्यांच्या देशांतर्गत झालेले सामने आहे, घरेलू सामने, ते आंतरराष्ट्रीय लीग आणि विविध IPL सारखे लीग हे सगळं धरून आहे. बरं, फक्त T20 राष्ट्रीय म्हणजे काय म्हणतात ICC अंतर्गतच्याच नाही, बाकी पण हे संपूर्ण धाव. तर सर्वात नंबर 1 ला आहे जोस बटलर. आपल्याला माहित पाहिजे बाबा, बाकी काही विचारत नाही.
सर्वाधिक धाव संख्या. पण पहिला ऑप्शन दिलं का सचिन तेंडुलकर. आपण वाचत नाही T20 आहे का वन डे आहे, मारून येतो सचिन तेंडुलकर. आबेले का मले वाटले का वन डेच आहे. अरे T20 होती नव्हे, हे माहित पाहिजे. आणि याच्यामुळे माहिती आहे आपले मार्क जाते, आपल्याला वाचताच येत नाही. मी तुम्हाला काय म्हणतो, पोरं लगा वाचते बा मास्तर काय आम्हाला वाचता येत नाही काय, खरंच नाही वाचते, खरंच नाही वाचते. प्रॉब्लेम न येण्याचा नाही आहे, प्रॉब्लेम बरोबर न वाचण्याचा आहे. आणि एकदम घाईनं कधी कधी अंधारी येते, आपल्याला दिसतच नाही, नाव तिथं राहते, दिसत नाही. तर तसं होते, म्हणून जोस बटलरचं नाव लक्षात घ्या. पुढे बघा, जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट सगळ्यांना माहिती आहे. बघा, आयोजक संयुक्त राष्ट्रसंघ 2026 थीम बघा, 2026 ची आदिवासी पारंपरिक सुईणींचा म्हणजे दाईंचा सन्मान, जीवन आणि आरोग्याचे रक्षण. बघा, साधारणतः महत्वाचं जे काही आदिवासी पारंपरिक सुईणींचा म्हणजे दाईंचा, दाई म्हणजे जे काही बाळपण वगैरे करणारी जी महत्वाची होती, त्यांचा सन्मान, जीवन आणि आरोग्याचे रक्षण, हे महत्वाचं जागतिक आदिवासी दिनाचं काय होतं यावर्षीचं थीम होतं 2026. बघा, काहीच विचारणार नाही तुम्हाला जागतिक आदिवासी दिवस कुठला आहे, 9 ऑगस्ट, हे आपल्याला माहित पाहिजे. त्याची थीम जर विचारली तर आलं, नाही आलं तर नाही आलं. पुढं जागतिक सिंह दिवस 10 ऑगस्ट. जागतिक सिंह दिवस बघा पण हो, जागतिक सिंह दिवस आज आपण काही जास्त करंट घेतलेलं नाही, एकदम इम्पॉर्टंट जे आहे त्याच प्रकारचं आपण करंटवर भर दिलेलं आहे. पुढे बघा, सुरुवात 2013 पासून आहे जागतिक सिंह दिवस. बघा, संस्थापक डेरेक आणि बेवरली जुबर्ट, बिग कॅट इनिशिएटिव्ह आणि नॅशनल जिओग्राफिकल यांच्या सहकार्याने, बघा, बिग कॅट इनिशिएटिव्ह आणि नॅशनल जिओग्राफिकल यांच्या सहकार्याने जागतिक सिंह दिन साजरा केला जातो. जागतिक सिंह दिन कधी आहे? 10 ऑगस्ट. कधीपासून आहे? 2013 पासून. कधी? 2013 पासून. मुख्य उद्देश सिंहांच्या घटत्या लोकसंख्येबद्दल जगभरात जनजागृती करणे. आता सिंहांची संख्या, वाघाची संख्या, माशाची संख्या, सापाची संख्या, मगरीची संख्या कमी होत असेल बा, तुम्हाला वाटतं वाघ कमी होतं चांगला आहे ना बा, लोकांना भीती नाही राहत. पाण्यात मगर जर कमी असेल तर चांगला आहे बा, मगर तर खाऊन टाकते. नाही, पाण्यात जर मगरी असल्या तर तुमच्यासारखे लोक शिकारी करताना पाण्यामध्ये 10 वेळा विचार करल. सोबत जंगलात जर वाघ असलं तर लोक जंगलामध्ये जाताना 10 वेळा विचार करल. पण जंगलातला राजात जर नसला समजा तर प्रजेवर कोणीही अन्याय करू शकते आणि जंगलच्या जंगल उद्ध्वस्त करू शकते. आणि त्या ठिकाणचा आदिवासाला संरक्षण देणारा म्हणून वाघ ओळख जाते. जंगलात जेवढे विषारी साप असतात त्याच्यामुळे लोक काय करतात? घाबरतात, भितात आणि त्या जंगलात जाणार नाही. म्हणून जागतिक सिंह दिन हा 10 ऑगस्ट सुरू करण्याचं कारण की जगामध्ये जे काही सिंहांची संख्या काय होत आहे, दिवसेंदिवस कमी होत आहे, ती संख्या वाढली पाहिजे या संदर्भाचा 2013 पासून आंतरराष्ट्रीय जे काही बिग कॅट हे आहे इनिशिएटिव्ह आणि नॅशनल जिओग्राफिकल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर या संदर्भाचं कार्यक्रम जागतिक सिंह दिनाची संकल्पना आहे. जागतिक सिंह दिवस बघा, यांचं शास्त्रीय नाव पॅन्थेरा लिओ पर्सिका. बघा, पॅन्थेरा लिओ पर्सिका, पॅन्थेरा टायगर, बरोबर आहे. त्यानंतर जे काही आपले आहे मॅजिफेरा इंडिका, ओशियम सटायवस, हे विचारतात शास्त्रीय नाव सायन्स मध्ये. तुळशीचं शास्त्रीय नाव काय, आंब्याचं शास्त्रीय नाव काय, बरोबर आहे ना. हत्तीचं शास्त्रीय नाव काय, याची जात कुठली, याची जमात कुठली, हे विचारतात. माहितीये का? पॅन्थेरा टायगरस, बघा, पॅन्थेरा लिओपर्सिका, बरोबर आहे ना. ओशियम शॅक्टस, ओशियम शॅक्टम कशा तुळशी संदर्भात, मॅजिफेरा इंडिका कशा संदर्भात बा, आंब्याबद्दल, बरोबर आहे. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, शास्त्रीय नाव आहे. तर बघा, गीर राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य म्हणजे सौराष्ट्रामध्ये आहे गीर राष्ट्रीय उद्यान. बघा, आयुष्यन रेड लिस्ट दर्जा संकटग्रस्त. बघा, आयुष्यन जे आहे ती महत्वाचं प्राण्याचं संवर्धन करण्याचं काम करते, पक्ष्याचं संवर्धन करण्याचं काम करते. आणि कोणते प्राणी रेड मध्ये आहे, रेड झोन मध्ये म्हणजे संकटग्रस्त, त्यांच्या संदर्भात चिंता व्यक्त करते. बघा, साधारणतः भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये भारतातल्या सिंहासाठी आपण काय केलेलं आहे, जंगली जनावरांसाठी एक कायदा केला आहे 1972 ला, की जंगलातल्या कुठल्याही प्राण्याला आपण त्रास देऊ नये. आणि या संदर्भाचा कलम 48 मध्ये पण आपण तरतूद दिलेली आहे. पण ते मार्गदर्शक तत्वे आहे, त्यामुळे तेवढं काही कन्फर्म नाही. बघा, तर प्रोजेक्ट लायन, सिंहाची जनगणना. बघा, सिंहाची जनगणना दर 5 वर्षांनी होते, बरोबर आहे. व्याघ्र जनगणना किती वर्षांनी होते? 4 वर्षांनी. व्याघ्र जनगणना 4 वर्षांनी आणि सिंहाची गणना 5 वर्षांनी इथं तुम्हाला झालेली आहे. बघा, 6व्या जनगणनेनुसार 2020 मध्ये गणना झाली. बघा, तर एकूण संख्या 674 एवढी आपल्याला दिसलेली आहे. 15 मधून जर आपण बघितलं 20 मध्ये, तर या ठिकाणी संख्या तुमची वाढताना थोडीशी दिसत आहे, पण तरी आणखी सुद्धा यांची संख्या वाढली पाहिजे.
तर जागतिक सिंह दिवस संदर्भाचं माहिती आहे. बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश यांची नियुक्ती झाली आहे. फक्त तुम्हाला एवढंच विचारणार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? महेशचंद्र त्रिपाठी. महेशचंद्र त्रिपाठी, लक्षात घ्या. महेशचंद्र त्रिपाठी 6 ऑगस्ट 2026 ला यांची नियुक्ती होणार आहे. बघा, 1990 साली लखनौ विद्यापीठातून LLB पदवी प्राप्त केली आहे. म्हणजे शिक्षण फार मोठं आहे का? नाही, पण अनुभव आहे. BA LLB आहे. BA LLB काही जास्त मोठं नाही, पण अनुभव प्राप्त व्यक्तीला आपण काय करतो? उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश, कायदे पंडित असावा, या व्यक्तीला आपण तिथं नियुक्ती करत असतो. तर यापूर्वी कोण कोण होते बघा, कोण कोण व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले आहे बघा. तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश सर मॅथ्यू रिचर्ड स्वान्स. सर मॅथ्यू रिचर्ड स्वान्स, बघा पहिलं माहित पाहिजे फक्त सर्वात पहिल्यांदा. त्यानंतर हे फॉरेनर होते. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश बघा, न्यायमूर्ती MC छागला. न्यायमूर्ती MC छागला. तर मला सांगा, भारताच्या सुप्रीम कोर्टाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? कानिया, SJ कानिया. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कानिया, SJ कानिया, हे लक्षात घ्यायचं. आणि छागला महाराष्ट्राची, छागला महाराष्ट्राची. सर्वोच्च न्यायालयाचे कानिया, हिचं कोण नाही? छागला, लक्षात घ्या. पुढे बघा, 49, 48, 47 बघा. साधारणतः मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, 48वे न्यायमूर्ती आलोक आराधे, 47वे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार, आणि आता 50वे साधारणतः आपण नवीन जे आहे त्रिपाठी. त्याचं नाव काय? त्रिपाठी. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत कितवे आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत बघा, हे 53वा व्यक्ती सरन्यायाधीश पदावर आहे, 53. बाकीचे 52व माहित करजा, 51 माहित करजा, आणि 50व, आणि पहिलं तर माहित आहेच, हे 50. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एकही महिला आजपर्यंत झालेली नाहीये, हे लक्षात घ्या. आज बरोबर आहे. ते पहिले महिला न्यायाधीश मध्ये झालेली आहे. कोणते? बीबी फातिमा बीबी, लक्षात घ्या. त्याचं नाव आहे, फक्त न्यायाधीश आहे. सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश झाली, ते सरन्यायाधीश कधी झालेलं नाहीये. तर आता 53वे आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे 50वे कोण आहे? त्रिपाठी. बरोबर आहे, त्रिपाठी 50वे, हे आपल्याला माहित पाहिजे. बाकी काहीच नाही. नाव आलं तर राहावं. आपण सर्वोच्च न्यायालय वाचून जो आपल्याला इथे विचारलं, हे बघा, हे महत्वाचं आहे. आजचा इंडेक्स बघा, जागतिक आनंद अहवाल 2026, पहिले 5 पाठ पाहिजे. हंगर इंडेक्स, हॅपी इंडेक्स, लक्षात घ्या, माहित पाहिजे. हॅपी आणि हंगर दोन पैकी एक विचारणार म्हणजे विचारणार. आणि HDI इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे, मानव विकास निर्देशांक, हे विचारणार. फिनलंड बघा, 9व्या वर्षी जगात प्रथम स्थानी आहे फिनलंड. डेन्मार्क, आइसलँड, कोस्टारिका, स्वीडन बघा, या प्रत्येक राष्ट्रामध्ये लोकसंख्या कमी आहे. या प्रत्येक राष्ट्रामध्ये भोगबळी नाही, या प्रत्येक राष्ट्रामध्ये गुन्हेगार नाही आहे. म्हणून हे राष्ट्र कसे आहे? आनंदी देश आहे. आनंद हा पैशाने मिळवतो हे चुकीचं आहे. अरे मला सांगा ना, पैसा जरी असं समजा, जर तुझा प्रचंड पैसा आहे आणि 4 व्हीलर तुम्ही बसलेले आहे, लक्षात घ्या, कशामध्ये तुम्ही कुठली गाडी 50,000ची, कुठली फॉर्च्युनर मध्ये बसले तुम्ही, फुल, आणि अडकले ट्रॉपिंग मध्ये, काय करसाल? सांगा ना. या लोकसंख्येमुळे तुम्ही पागल झाले ना, सांगा ना. आणि एखादा नेंबळ पोट्ट आलं आणि तुमच्या समोर उभा झाला आणि तुमच्या गाडीला त्याने कट मारला आणि आरसा तुमचा फोडून टाकला, झाले की नाही वाद भारतीय लोकांसोबत? आणि तो जास्त जर बोललो तर आपल्या गाडीचा काच सगळं फोडून टाकते, टाइम परत आपल्याला पिणारून टाकते. जा पोलीस स्टेशन मध्ये. माहित आहे का, इथं लोक कोणीच रिकामे नाही आहे. भारतात एवढे लोक रिकामे आहे की दुसऱ्याबद्दल चर्चा करतात. भारतात म्हणजे मागं स्वतःच राहून जाते, दुसऱ्याबद्दल चर्चा जास्त. दुसऱ्याबद्दल चर्चा कोणाबद्दल बाबा? नाही यार, आज कलेक्टर काय बाबा काय करताय, आज तो आयुक्त काय करताय, नरेंद्र मोदी काय करताय, राहुल गांधी काय चालू आहे, पावसाचं काय चालू आहे बाबा, हे काय चालू आहे, ते काय चालू आहे. त्यानंतर कुठं नाश्त्याला गेलो, समजा कुठं जेवणाला गेलो, आपण दुकानात गेलो, अरे बापरे हॉटेल किती चालत आहे रे, टाका उद्या इडलीचा गाडा लेखाचा, टाका उद्या चायनीजचा मंचुरियनच्या गाड्या बाबा, उद्या कपड्याचं दुकान टाकाव. बरोबर आहे, वाटते आपल्याला, बापरे 3-3, 4-4 किती कमवू राहिले रे बाबा, आपण करावं का? लोकाले बघून तुमचं जर विचलित प्रज्वलित मन होत असेल वारंवार, त्याला अर्थ नाही. आपलं मन असं फिट्ट पाहिजे. मला ह्या गोष्टी करायच्या म्हणजे करायच्या. यावर्षी बरेचसे पोरं असे होते की त्यांना PSI व्हायचं आहे. त्यांनी बरेचसे असे विद्यार्थी आहे, आजी माझी, मी त्यांना भेटलो, त्यांनी फॉर्मच नाही भेटला. मी त्याला म्हणलं, एवढी मोठी जाहिरात आहे ना रे, पागल आहे का तुला, का मूर्ख आहे का? नाही सर,
मिळाली तर मी PSI करील, नाही तर नाही करणार. बरेचसे पोरं असे, बरेचसे. अरे बापरे! आता ख्वाब राहते. काही लोकांना फक्त नोकरी पाहिजे. काही लोकांना स्वप्न आहे, की मला या गोष्टी पाहिजे. जसं की आमिर खानचा तुम्हाला सरफरोश पिक्चरमध्ये दाखवलेला आहे. तो IAS होऊन IPS त्याने जॉइन केलं. कारण त्याला ते बनायचं होतं. काही गोष्टी मला दाखवायच्या होत्या. कारण IPS मध्ये जरासा रिस्क जास्त आहे. IAS पेक्षा. IAS म्हणजे एक शांततेची जिंदगानी आहे. पण IPS मध्ये रिस्क जास्त आहे. पॉवर जरी IAS ला जास्त भेटेल, पण IPS जो SP म्हणून जे आहे ना, त्याला काय होईल, कधी कोणाला काय करावं लागेल, बरोबर आहे. पण पॉवर आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. तर लक्षात घ्या, असे काही लोक रिस्क घेणारे असतात. तर ह्या राष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे का, बाहेरचं वातावरण, समाजातलं वातावरण संपूर्ण कसं आहे, शांत आहे. लोकसंख्या कमी आहे. लोकांजवळ पैसा आहे. त्यामुळे मला सांगा, आपल्याजवळ पैसा नाही म्हणून आपण रिकामे आहोत. प्रॉब्लेम तो आहे. तुम्ही बिझी राहा बरं. पण अंबानीले येईल टाईम आहे का शेजारच्या बद्दल चर्चा करायला? अरे अंबानीले घरच्या लोकांसोबत चर्चा करायला वेळ नाही. आणि माणूस जेवढा बिझी राहील ना, तो दुसऱ्याबद्दल चर्चाच नाही करत. खरंच तुम्हाला सांगतो. कारण मी अनुभवतोय. कारण माणूसाले आपलाच आपला टाईम नाही पुरत लेकाचा आणि एवढं बिझी राहणं, तुम्हाला टाईमच नाही पुरला पाहिजे. टाईमच. आणि काम झालं तर जेवला का, नाही जेवला का, फॅन चालू आहे का, नाही चालू आहे का, तरी झोप लागली पाहिजे. अरे बाप झोपला. कारण बॉडीची एवढी थकून गेली माणसाने मेंटली, फिजिकली, तर माणूस ऑटोमॅटिकली झोपतो. झोप कुठेही लागते. रस्त्यावर झोप लागते तर तुम्ही झोप नका 2 दिवस. इथं बसल्या-बसल्या झोपता. काही लोकं बघा इथं झोपतात. बरोबर आहे ना? काही लोकांना जास्त झोपाळू आहे ती. ते जास्त झोप आहे. कारण त्यांना नशा आलेली आहे. कशाची? झोपेची. पुढे बघा, जागतिक आनंद अहवाल बघा. भारताच्या शेजारील काही राष्ट्र आहे. भारताचा क्रमांक 116वा आहे. भारताचा क्रमांक लक्षात घ्या. भारत आणि वारंवार विचारते भारताच्या शेजारची. भारताच्या शेजारचे. आपण लक्षात घ्या 116वा क्रमांक आहे. पाकिस्तान, नेपाळ लक्षात घ्या 99, 104वा. बांगलादेश 127वा. श्रीलंका 134वा. अफगाणिस्तान 147वा. पाहणं रे, पाकिस्तान पुढे चालला, नेपाळ पुढे चालला ना. आणि खरं सांगा तुम्हाला आपल्या भारतामध्ये ही आणि काही कारणं असताना आपण नाराज आहोत. मग सांगा ना रे, सत्तेतील लोक नाराज आहेत टेन्शन मध्ये. काहून? आपल्या देशाचा पंतप्रधान गृहमंत्री सभागृहात येऊ शकत नाही. ते टेन्शन मध्ये. तू पंतप्रधान आहे ना, हिरो आहे ना तू. राहुल आले का तू लिहून नाही तू राहिला? ये म्हणते तू, ये मैदानात ये. नाही येत म्हणते मी, इकडे फिरतो. सांगा बरं तुम्ही. बरं तुम्ही काय करू राहिले? तुम्ही वाईट काम करू राहिले का? तरी पोर टेन्शन मध्ये काही. कसं होईल? अबे तू किती वर्षासाठी आला होता? 2 वर्षासाठी ना. तुला किती महिने झाले? 3 महिने. मग टेन्शन यायला लागलं. अबे, अबे 3च महिने झाले ना. वेळ आहे ना. आणि मला काय म्हणणं आहे, तू लगेच त्याच्यासोबत कॉम्पॅरिझन करशील तर प्रॉब्लेम जाईल ना. नाही यार, हे आता एवढा अभ्यास करतात. नाही यार एवढे येते. नाही मुलांना एवढे येते. अबे येते पण पास झाले का? फक्त येते. रिझल्ट जोपर्यंत नाही तोपर्यंत नाही येत. तिला येते म्हणते का? तिला येते म्हणत नाही. नाही सर, तो प्रत्येकच पेपरमध्ये तपासते ना. ठीक आहे, पेपरच फोडला असेल लेखाचा, काय सांगावं? जर सूरज मास्तरलाच फोडला असेल, काय सांगावं? विषयच नाही आहे. काय सांगावं? काय सांगता येत नाही. बरोबर आहे ना? हा विषय नाही. किंवा मग जिथून आपण झेरॉक्स काढतो लेखाचा तिथंच गेलं असं डायरेक्ट सेटिंग करून बरोबर पद्धतशीर. इथं झेरॉक्स. बस भाऊ आम्हाला बरोबर देत जा तुम्ही राव. बरोबर आहे ना? हा काही अर्थ नाही. परंतु काही लोक उत्तर देतात, "बाबा तू खूप हुशार आहे का?" असं अजिबात नाही. आपला मोमेंटम, आपण किती दिवसासाठी आलेलो, आपण काय आलेलो, आपण काय करणार आहोत, लोक किती पुढे गेले, किती काय गेले याचा विचार न करता आपला आपण विचार करणं. म्हणून माहितीये का, आपण दुसऱ्याचा जास्त विचार केल्यामुळे भारत बघा खाली चालला. कारण भारतात तुम्ही आहे ना, म्हणून भारत मागे चालला. भारतात तुम्ही आहे ना, विचार करणार कोण आहे? तुम्हीच आहे ना. म्हणून जर असं विचार स्वतःबद्दल करा, दुसऱ्याबद्दल, शेजारच्या बद्दल कमी विचार करा. चला. आणि लोक उपाशी राहतील बुवा शेजारचा विचार करून. आंतरराष्ट्रीय युवा दिन. हो ना. अरे हात धुत नाही, शेजारचा धुत नाही म्हणून. तो धुत नाही हात, मग हा हात नाही धुत. आता बाकीच्या ठिकाणी काही बोलणार नाही. बरोबर आहे ना? सांगा ना तुम्ही. जेवणासाठी आता मला सांगा, आपल्या इथं लाईन मध्ये पंक्तीत नाही. आपण जेवण पहिल्या पंक्तीत बसतो पहिले. आणि आता एखादा कार्यकर्ता जेवायला बसला समजा. आता त्याला वेळ लागणार आहे ना. त्याच्यासाठी थांबतात. ते चांगलं नाही वाटत. अरे त्याच्या मागे प्रेशर येतले का तुम्ही थांबू नये म्हणून. ते शांततेत जेवता येत नाही. धुवून टाक तो हात. ते शांततेत जेवते ना मग. कारण तो वाट पाहू राहिला ना. अबे लई नाही माझ्यासाठी थांबलेला आहे का हात धुवायचा. बरोबर आहे ना? हे महत्वाच्या घटना घडामोडी कोणी एकमेकांसाठी थांबतात ना. तो एक बरोबर गोष्ट आहे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक गोष्ट माहितीये का, दुसऱ्याचा विचार आपण इतका करतो. विचार करताना, नाश्ता करताना आपण गेलो, चहा प्यायला गेलो. नाही यार, याचे पैसे मला द्यायला लागेल भाऊ. काहून द्यायला लागेल भाऊ? गेलो आपण दोघं. गेलो. हे 2 पोरी गेल्या. हां, माझे पैसे एक नाश्ता. अरे तुमच्या सोबत बोलवलं बोलवलं म्हणजे काय?
बोलवलं, इच्छा होती ती माझी इच्छा, इच्छा प्लस पात्रता म्हणजेच खरेदी करण्याची ताकद, हे इकॉनॉमी म्हणते. मग कोणी जर म्हणलं, समजा मी उद्या म्हणलं चल नाही आपण नाश्ता करायला जाऊ, त्याला माहित असलं पाहिजे माझ्याजवळ पैसे आहे की नाही. मग नाही पण मास्तर म्हणलं म्हणून जायचं, अरे असं काय संबंध आहे, हे नाही आहे, तुम्ही पहिलेच म्हणलं पाहिजे. नाही, इच्छा प्लस खरेदी करण्याची पात्रता, यालाच म्हणते खरेदी शक्ती, नाहीतर नाही. तर बघा, आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्ट आहे, आंतरराष्ट्रीय युवा दिन. याच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघानं हा केलेला आहे. आपल्या इकडचा 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस, आणि आंतरराष्ट्रीय 12 ऑगस्ट, दोन्ही 12-12च आहे. बघा, कन्फ्युजन होऊ नका. बघा, आयोजक संयुक्त राष्ट्र संघ 2000 पासून पहिले आयोजन आहे. 2026 थीम बघा, डिफरंट कॉन्टेक्स्ट कॉमन ऍस्पायरेशन. लक्षात घ्या, भिन्न पार्श्वभूमी सन्मान आकांक्षा. भिन्न प्रत्येकाची परिस्थिती आहे, पण प्रत्येकाचे स्वप्न सारखेच आहे. भिन्न पार्श्वभूमी आहे, परंतु सन्मान आकांक्षा हे तो बघा प्रत्येकाचा. स्पर्धा परिषदेने रिझल्ट काढायचा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. कोणी कॉफी सेंटरवर आहे, कोणी कुठे आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, परंतु आकांक्षा प्रत्येकाची आहे की मला काय करायचंय, मला उडायचंय. बरोबर आहे ना, माझ्या पंखामध्ये मला जान आणायची आहे, मला काय करायचं आहे, उडायचं आहे. आसमा छूने की चाह आहे हमारी. बरोबर आहे ना, प्रत्येकाचं आहे. तर हे 12 ऑगस्ट लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय युवा दिन. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय हत्ती दिन 12 ऑगस्ट. बघा, आपण सिंह दिन सांगितलं 10 ऑगस्ट, आणि 12 ऑगस्ट काय, हत्ती दिन. बघा, आशियाई आणि आफ्रिकन हत्तीच्या संरक्षणावर जागतिक स्तरावर जनजागृती करणे यासाठी आंतरराष्ट्रीय हत्ती दिन 2012 पासून, सिंह दिन कधी 2013 पासून. हे बघा, लक्षात घ्यायचं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्ट, आणि आदिवासी दिवस जागतिक 9 ऑगस्ट. हे सगळे दिवस आपण इथं घेत आहोत. या दिवसाच्या संदर्भात माहिती करून घ्या. तर 2012 पासून हा सुरुवात झालेला आंतरराष्ट्रीय हा हत्ती दिन. बघा, साधारणतः जागृती करणे आणि त्याच्याबद्दल काय करणे, माहिती पोहोचवणे. बघा, एलिफंट रिझर्व्ह प्रकल्प आपण सुरू केले आहे, आणि साधारणतः हत्तीचं संरक्षण करणं हे सुद्धा जंगलाचं संरक्षण करण्यासारखंच आहे. कारण जंगलाचा राजा एका बाजून काही लोक हत्ती मानतात, काही लोक वाघ मानतात, कारण दोनही प्राबल्य असलेले दोघही व्यक्तिमत्व आहे. बघा, ह्या महत्वाच्या घडामोडी पोरं आपण आजच्या लेक्चर मध्ये घेतल्या. आज आपण लिमिटेड घेतलेलं आहे, पण एकदम IMP. बघा, आजचं लेक्चर जर तुम्ही बघितलं, त्याच्यातलं ग्लासगो फार महत्वाचं आहे. त्यानंतर हॅपी निर्देशांक, बरोबर, हॅपी इंडेक्स म्हणजे आनंदी जागतिक अहवाल, अतिशय महत्वाचा हा अहवाल आहे. ते तुम्हाला विचारलाच जाऊ शकतो. त्यानंतर शाश्वत शेती दिवस 7 ऑगस्ट, अतिशय महत्वाचा आहे. शाश्वत शेती दिवस हे आपण वाचलं पाहिजे, नेमकं काय बा शाश्वत शेती दिवस. त्यानंतर तुम्हाला GI टॅग, गुजरात मधलं यावेळेस आपण काय दिलं, GI टॅग. ते चित्रकला. त्यानंतर आपण सांगितलं रामसर स्थळ. रामसर स्थळ कुठलं, अरुणाचल प्रदेश मधलं पहिलं आहे, हे तुम्ही वाचलं पाहिजे, पहिलं आहे त्यामुळं. बरोबर आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, हे पण महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकते, काही परीक्षेमध्ये विचारतात, कारण ग्रुप सी मध्ये असे चान्सेस आहे. त्यामुळं शॉर्ट बट स्वीट आपण घेण्याचा प्रयत्न करा. कारण का, एवढ्या मोठे करंट होते, परंतु त्याच्यातून मी सिलेक्टिव्ह करंट घेत आहोत. सध्या मी एक्झाम ओरिएंटेड करंट घेत आहोत, फापट पसारा नाही, जे एकदम IMP आहे, ज्या गोष्टी येऊ शकतात. त्यानंतर T20 मध्ये सर्वाधिक जास्त धावसंख्या करणारा कोण, जोश बटलर यांचं नाव त्या ठिकाणी आहे. आणि ग्लासगो मध्ये कोण कोण काय स्पर्धामध्ये पदक मिळवलेले, सुवर्ण वगैरे, ते संपूर्ण सांगितलंय. या ठिकाणी आपण थांबतोय. बरोबर आहे. जे कोणी नवीन मुलं असतील, मुली असतील तुमच्यापैकी किंवा बाहेरचे, ज्या लोकांनी पाथ कॉम्पिटिटिव्ह फार्मचं चॅनल आणखीन जर सबस्क्राईब केलं नसेल, तर विविध माहिती फ्री ऑफ चार्ज मध्ये मिळण्याकरिता त्यांनी काय करायचं, सबस्क्राईब करायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.